तरी धनंजय मुंडेंवर महायुतीमधील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडेंनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं मत वरिष्ठांनी व्यक्त केलं, तर मस्साजोग प्रकरणामुळे बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलं। धनंजय मुंडेंना काही गोष्टी टाळता आल्या असत्या असं मतही वरिष्ठांनी व्यक्त केलंय, तर मुंडेंचा राजीनामा घेतल्यास एक मोठा समाज नाराज होऊन त्यातून राज्यात वेगळा मेसेज जाईल म्हणून राजीनाम्याचा निर्णय बाजूला ठेवल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तसंच यातून लवकरात लवकर तोडगा निघेल अशी वरिष्ठांना अपेक्षा आहे। त्यामुळे बीड प्रकरण जे आहे हे धनंजय मुंडेंना योग्यरित्या हाताळता आलं नाही, यावरनं आता महायुतीमधील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचं कळतंय। ही नाराजी त्यांनी व्यक्त जरी केलेली नसली तरी आतल्यात ही एक फार मोठी चर्चा आहे। पण या सगळ्याच्या मध्ये आता त्यांचा राजीनामा घेतला तर मात्र राज्यामध्ये समाजात एक फार मोठा मेसेज जाऊ शकतो आणि एक मोठा समाज नाराज होऊ शकतो, असे देखील अटकळी किंवा तसे मुद्दे मांडण्यात येऊन त्यांचा राजीनाम्याचा विषय जो तो बाजूला ठेवण्यात आलेला आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, मस्साजोग प्रकरण ज्या पद्धतीने उचललं गेलं, ज्यावरनं व्यासपीठावर मोठमोठी भाषणं झाली, आंदोलनं करण्यात आली, मोर्चे निघाले, यावरनं आता महायुतीतल्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंच्या भूमिकेवरनं काय चर्चा आहे? महत्वाचं म्हणजे महायुतीपेक्षा धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जे ज्येष्ठ नेते आहेत ते या प्रकरणावरून नाराज आहे। धनंजय मुंडेंनी योग्य प्रकारे हे मस्साजोगचं प्रकरण जे आहे, बीडचं प्रकरण आहे, हे व्यवस्थित हाताळलं नाही असं त्यांचं ठाम मत आहे त्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं। आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी तोडगा काढण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे आणि लवकर तोडगा निघेल असं वरिष्ठांना वाटतंय। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा का या संदर्भात स्पष्टपणे जेव्हा आम्ही या वरिष्ठ नेत्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की या मध्ये जर आपण धनंजय मुंडेचे या प्रकरणात राजीनामा घेतला तर एक मोठा समाज नाराज होऊ शकतो। त्यामुळे हे दोन्ही समाजांना कसं एकत्रित आणता येईल आणि कुठल्याही समाजामध्ये नाराजी राहू नये यासाठी हे सर्व वरिष्ठ नेते कार्यरत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि त्यामुळे आता सध्या तरी पक्षाच्या पातळीवर मोठा निर्णय घेतला जाणार नाही अशा प्रकारची स्पष्ट माहिती पुढे येत आहे। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे एकीकडे मस्साजोग प्रकरणामध्ये सीआयडीचा होणारा तपास आणि दुसरीकडे राजकीय घडामोडी, खास करून महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंच्या मस्साजोग प्रकरणाच्या भूमिकेबद्दल किंवा ते प्रकरण त्यांनी योग्यरित्या हाताळलं नाही म्हणून एक मोठी नाराजी दिसून येते।